गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदीघप्रदेशं विधीन्द्रादिदिव्ये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। रामकृष्ण हरी। ज्ञानेश्वरी भावार्थ चिंतन चालू आहे आणि त्याच्या मागच्या भागामध्ये आपण इंद्रिय कशी सुखदुःख उत्पन्न करतात, इंद्रिय कशी भ्रमात पाडतात, मोहात पाडतात, विषयांच्या नादी लावतात, हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. तर या भागामध्ये तिथून पुढं आपण जाणार आहोत. पुढं माऊली ज्ञानोबाराय सांगतात की या उपाधी माझी गुप्त, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता या उपाधी माझी गुप्त, उपाधी म्हणजे ही प्रकृती किंवा नामरूपात्मक जे जग आहे, दिसणारं जग, त्याला उपाधी असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. उपाधी म्हणजे मूळ वस्तू झाकून वेगळीच वस्तू भासवणं किंवा वेगळीच वस्तू भासवणारा पदार्थ म्हणजे उपाधी. म्हणजे मूळ वस्तू काय आहे? चैतन्य आहे. आत्मा ही मूळ वस्तू आहे, आत्मस्वरूप ही मूळ वस्तू आहे. पण ती मूळ वस्तू झाकून वेगळीच वस्तू आपल्याला भासवली जात आहे, ते म्हणजे हे दिसणारं जग आहे किंवा ही दिसणारी प्रकृती आहे. ही भासणारी आहे. मूळ वस्तू आहे त्याच्यामध्ये गुप्त रूपानं असलेलं चैतन्य, पण त्या चैतन्यावर किंवा त्या आत्मस्वरूपावर अज्ञानाचं आवरण आहे किंवा मायेचं आवरण आहे किंवा या प्रकृतीचं आवरण असल्यामुळं ते चैतन्य स्वरूप, ते आत्मस्वरूप, जी मूळ वस्तू आहे ती आपल्याला दिसत नाही किंवा त्या वस्तूचा आपल्याला अनुभव येत नाही किंवा ती वस्तू आपल्याला कळत नाही. ते न कळण्यामागचं कारण आहे, कारण त्या मूळ वस्तूला या आभासात्मक असणाऱ्या वस्तूनं झाकून टाकलेलं आहे. आणि ज्या गोष्टीनं त्या चैतन्य स्वरूपाला किंवा आत्मस्वरूपाला झाकून टाकलेलं आहे, ज्या गोष्टीचं आवरण आहे, त्याला म्हणायचं उपाधी. आणि ते उपाधी म्हणजे हे नामरूपात्मक जग किंवा ही नामरूपात्मक सृष्टी किंवा ही प्रकृती किंवा माया. या मायेनं चैतन्य स्वरूपाला किंवा आत्मस्वरूपाला झाकोळून टाकलेलं आहे. या उपाधी माझी गुप्त. आणि मग या उपाधीमध्ये, या प्रकृतीमध्ये, ही प्रकृती चालवणारं किंवा या प्रकृतीची निर्मिती करणारं, या प्रकृतीची स्थिती म्हणजे पालन करणारं आणि या प्रकृतीचा संहार करणारं असं एक तत्व याच प्रकृतीमध्ये गुप्त रूपानं
लपलेला आहे आणि त्याच तत्वाला, त्या गुप्त रूपाने लपलेल्या गोष्टीलाच चैतन्य किंवा आत्मस्वरूप असं म्हणायचं. आणि हे सगळ्या संतांनी मान्य केलेलं आहे. आता संत कुणाला म्हणायचं हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. काही संत अध्यात्माचा बाजार करून याच जगातल्या, याच प्रकृतीतल्या धनाच्या मागे लागलेले आहेत, आणि जे या प्रकृतीमध्ये असलेल्या गोष्टींच्या मागे लागलेले आहेत, जे या प्रकृतीच्या मागे लागलेले आहेत, मग ते धन असू द्या, पैसा असू द्या, जमीन जुमला असू द्या किंवा भौतिक कोणत्याही गोष्टी असू द्या, त्याच्या मागे जे लागलेले आहेत त्यांना संत म्हणता येणार. संत कोण? जे चैतन्य स्वरूपाला ज्यांनी अनुभवलेला आहे, आत्मस्वरूपाचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्यांना आपण संत म्हणू शकतो. आणि असे संत दुर्लभ आहेत जगामध्ये. आणि असे संत ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, ज्यांना अनुभूती आलेली आहे चैतन्य स्वरूपाची, किंवा ज्यांनी आत्मस्वरूप पाहिलेलं आहे, असे संत या गोष्टीचा स्वीकार करतात असं ज्ञानोबा सांगतायत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि ज्यांना याचा अनुभव आलेला नाही, ते भौतिक गोष्टींच्याच मागे लागलेले संत आहेत, त्यांना खरे संत म्हणता येणार नाही. आता हे संत जे खरे संत आहेत, जे तत्वज्ञ संत आहेत, ज्ञानी संत आहेत, हे कशाप्रमाणे आहेत तर राजहंसाप्रमाणे आहेत. राजहंसाचा गुणधर्म आहे, राजहंसाचं एक वैशिष्ट्य आहे, किंवा त्याच्याकडे एक सामर्थ्य असतं. दूध आणि पाणी जर एकरूप केलं तर त्या राजहंसाकडे सामर्थ्य असतं त्या पाण्यातून दूध बाजूला करणं आणि त्याचं सेवन करणं. तसं जे तत्वज्ञ संत आहेत, जे ज्ञानी लोक आहेत या जगातले, त्यांनी ही जी भासणारी माया आहे, भासणारी प्रकृती आहे, भासणारा प्रपंच आहे, तो बाजूला सारलेला आहे. आणि तो बाजूला सारल्यानंतर जी शिल्लक राहते ती चैतन्य वस्तू, ते आत्मस्वरूप, त्याचा स्वीकार या संतांनी केलेला आहे. तो कसा? त्यासाठी माऊली ज्ञानोबा दृष्टांत देतात. सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, म्हणजे पाण्यामध्ये दूध एकरूप झालेलं असेल, परी निवडुनी राजहंसे वेगळे कीजे. कितीही एकरूप झालेला असू द्या दूध आणि पाणी, पण त्यामधून दूध वेगळं करणं आणि पाणी वेगळं करणं हे जसं राजहंसाला जमतं, हे जसं राजहंसाचं सामर्थ्य आहे, तसं हे तत्वज्ञ संत आहेत. तसं हे तत्वज्ञ संत प्रपंच बाजूला काढतात आणि जी मूळ वस्तू आहे चैतन्य स्वरूप, त्याचा स्वीकार करतात. की अग्निमुखे किडाळ, अजून एक दृष्टांत ज्ञानोबा देतात की अग्निमुखे किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. आता आपण जे सोनं वापरतो किंवा महिला ज्या सोन्याचे अलंकार घालतात, ते काही मूळ शुद्ध स्वरूपात कुठं सापडत नाही. ते शुद्ध केलेलं असतं. ते सापडताना त्याच्यामध्ये अनेक पदार्थ, अनेक फॉरेन पार्टिकल्स असतात, अनेक वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स असतात, म्हणजे कचऱ्याच्या स्वरूपामध्ये किंवा अशुद्ध स्वरूपामध्ये हे सोनं असतं. हे अग्नीमध्ये तापवलं जातं, भट्टीमध्ये तापवलं जातं, आणि त्या अग्नीमध्ये तापल्यानंतर अग्निमुखे किडाळ, आणि मग त्यातलं किडाळ जे आहे, म्हणजे ज्या अशुद्ध गोष्टी आहेत त्या अग्नीमधून त्या बाजूला होतात, निघून जातात, आणि जे राहतं ते शुद्ध सोनं. मग हे बुद्धिमंत लोक शुद्ध सोन्याचा स्वीकार करतात आणि कचरा काढून टाकतात. तसे हे तत्वज्ञ संत हा प्रपंचरूपी कचरा, हा प्रकृतीरूपी भासणारा कचरा बाजूला सारून मूळची जी वस्तू आहे, शुद्ध जी वस्तू आहे, ते चैतन्य स्वरूप, ते आत्मस्वरूप, याचा तत्वज्ञ संत स्वीकार करतात. ना तरी जाणीवेच्या आयनी, करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. किंवा बुद्धीच्या साह्याने. आता बघा, लोणी किंवा तूप असेल, ते काही शुद्ध स्वरूपात कुठं आपल्याला भेटत नाही. हे तूप गुप्त रूपानं कशामध्ये असतं? दुधामध्येच असतं.
पण ते दुधामधून बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा त्या दुधाचं दही लावावं लागतं. मग दही लावल्यानंतर ते दही घुसळावं लागतं. घुसळल्यानंतर त्यातून लोणी बाहेर पडतं. अग्नीवर ते लोणी तापवल्यानंतर त्या लोण्याचं शुद्ध असं तूप तयार होतं. म्हणजे एवढ्या परीक्षेतून गेल्यानंतर सगळ्या अशुद्ध गोष्टी बाजूला होतात, सगळ्या कचरा असलेल्या गोष्टी बाजूला होतात आणि जे शिल्लक राहते ते शुद्ध तूप. म्हणजे त्या दुधातून जे तूप नाही, जे लोणी नाही, ते सगळं बाजूला होतं ताकाच्या रूपामध्ये. लोणी तापवल्यानंतर सुद्धा त्यातून वाफ वगैरे किंवा अजून काही कचरा असेल, अशुद्ध गोष्टी असतील त्या बाहेर पडतात आणि शेवटी तूप शिल्लक राहतं. तसंच हे तत्वज्ञ संत भौतिक गोष्टी, हे भौतिक भासणारं जग आहे, ही प्रकृती आहे, माया आहे, ती बाजूला सारतात, हा प्रपंच बाजूला करतात आणि मग शिल्लक राहते ते चैतन्य, ते आत्मस्वरूप आहे. ना तरी जाणिवेच्या आयनी, करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी, दिसे जैसे. आता हे तत्वज्ञ संत तूप तयार करण्यासाठी बघा, आधी दही लावावं लागतं, ते घुसळावं लागतं आणि मग त्यातनं लोणी बाहेर पडतं आणि ते लोणी अग्नीवर तापावं लागतं, मग तूप तयार होतं. तसंच या सृष्टीमधले जे संत आहेत, तत्वज्ञ संत आहेत, ज्ञानी संत आहेत, ज्ञानी लोक आहेत, ते साधना करतात, तपश्चर्या करतात, साधना करतात, योग साधतात आणि तो योग साधल्यानंतर त्यांना चैतन्य स्वरूप प्राप्त होतं किंवा तो योग साधल्यानंतर, साधना केल्यानंतर त्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती होते किंवा चैतन्य स्वरूपाचा अनुभव त्यांना मिळतो. असाच कोणालाही अनुभव मिळत नाही, त्यासाठी ही साधना करावी लागते. जसं दुधापासून तूप तयार होईपर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागतात, तसंच या प्रकृतीशी संबंधित असलेल्या शरीरामध्ये चैतन्य स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी कराव्या लागतात, योग साधावा लागतो, साधना करावीच लागते. तेव्हा या चैतन्य स्वरूपाचा किंवा आत्मस्वरूपाचा अनुभव येऊ शकतो. ना तरी जाणिवेच्या आयनी, करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी, दिसे जैसे. ज्ञानोबा पुढे म्हणतात की भूस बीज एकवट, उपनिता राहे घनवट, ते तवडे ते फलकट जाणू आले. आता बघा, धान्य मळल्यानंतर त्यातला कोंडा, त्यातला भुसा, त्यातला जो कचरा आहे, तो कचरा आणि त्यातल्या बिया ज्या आपल्याला हव्या असतात, हे सगळं एकत्रच असतं. आपण असं करतो का? कचरा घेतो का आणि बिया टाकून देतो? असं कधी झाले का? किंवा भुईमुगाच्या शेंगा आपण सोलतो तर ती फोलकट आपण ठेवतो आणि शेंगदाणे टाकून देतो, असं कधी झालेलं नाही. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा, खऱ्या आयुष्यामध्ये मात्र आपण असंच करतोय. कचरा घेतोय, कचऱ्याच्या पाठीमागं आपण लागलोय आणि जी मूळ वस्तू आहे ती आपण टाकून दिलेली आहे. जी मूळ वस्तू आपली आहे, जे आत्मस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, ही आपली मूळ वस्तू आहे. ही ओळखण्यासाठी आपण इथं आलेलो आहे, पण ते आपण जन्मताच टाकून दिलेली आहे. त्याच्याकडे आपलं लक्षच नाही. जे मूळची वस्तू आहे, जे बीज आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. आपलं सगळं लक्ष हे कचऱ्याकडे लागलेलं आहे. ही प्रकृती, ही मायेनं निर्माण केलेली आहे, ही कचरा आहे. ही भासणारी आहे, त्यामुळे ही कचरा आहे, भुसा आहे, फुलकट आहे आणि तिच्याच पाठीमागे आपण लागलो. मग या सृष्टीमधल्या ज्या भौतिक गोष्टी आहेत, भौतिक सुख आहेत, हे सगळं कचरा आहे. त्या कचऱ्याच्या पाठीमागे आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत धावतोय. तुम्ही आम्ही, आपल्या आधी गेलेले, आपल्या बरोबरचे आणि आपल्या पुढं, आपल्या नंतर येणारे, हे यातले बऱ्यापैकी लोक हे असंच करणार आहेत. हे कचऱ्याच्या पाठीमागच धावत आहेत. कोण पैशाच्या पाठीमागं धावतंय, कोण प्रतिष्ठेच्या पाठीमागं, आणि हे सगळ्या भासणाऱ्या गोष्टी आहेत. पैसा टिकणारा नाही, प्रतिष्ठा टिकणारी नाही. काही जण पदाच्या मागं धावतायत, पदं टिकणारी नाहीत. काही जण नात्यांच्या मागं धावतायत, ती नाती टिकणारी नाहीत. काही जण पोटासाठी धावतायत, काही जण
गरजांसाठी धावतायत, काही जण ऐश आराम मिळवण्यासाठी धावतायत. पण हे कधीच साध्य होणार नाही, कारण या सगळ्या कचरा गोष्टी आहेत आणि त्या कचऱ्याच्या पाठीमागे आपण लागलेलो आहे, रात्रंदिवस लागलेलो आहे. पण मूळ वस्तू जी चैतन्य आहे तिचा कुणालाही आठवू नाही, त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला आहे. तत्वज्ञ संत असं करत नाही. तत्वज्ञ संत या भासणाऱ्या सृष्टीला, कचरा गोष्टींना जास्त महत्त्व देत नाहीत. संतांच्या दृष्टीनं पैशाला, प्रतिष्ठेला, पदाला, या सुखसोयींना कशालाही महत्त्व नाही. संत साधना करतात, खूप मोजक्या गोष्टीमध्ये ते राहतात, लिमिटेड गोष्टीमध्ये ते जगतात, गरजा त्यांच्या फार कमी असतात. अशा अवस्थेमध्ये ते नियमबद्ध जगतात, साधना करतात आणि जी मूळ वस्तू आहे त्या मूळच्या वस्तूकडे त्यांचं लक्ष असतं. ती मूळची वस्तू म्हणजे चैतन्य स्वरूप, आत्मस्वरूप. तिला जाणण्यासाठी संत धडपडत असतात. आपण मात्र आपलं त्याकडे लक्षच नसते. आपली धडपड ही वेगळ्याच गोष्टीसाठी चालू आहे. पण संत फोलकट कचरा बाजूला सारतात आणि मुख्य गोष्ट आहे त्याच्याकडे संत लक्ष देतात. ज्ञानोबराय सांगतात की भूस बीज एकवट, उपनितार आहे घनवट, ते तवडे ते फलकट जाणू आले. संत उफन्नी करतात, जे मुख्य वस्तू आहे ती शिल्लक राहते. उफन्नी म्हणजे साधना आहे, ती साधना संत करतात. मुख्य वस्तू ही त्यांच्याजवळ राहते आणि फुलकट उडून जातात. या माया, मोह, जे विकार याच्यामुळे निर्माण झालेले विकार आहेत, विषयांची आसक्ती आहे, देहासक्ती आहे, देहाभिमान आहे, अहंकार आहे, हे सगळे विकार ही फुलकट आहेत, हा कचरा आहे. संतांचा हा कचरा संतांच्या हृदयामधून उडून जातो आणि जे शिल्लक राहतं ते घनवट बीज म्हणजे जड बीज, ते म्हणजे चैतन्य स्वरूप किंवा ते म्हणजे आत्मस्वरूप आहे. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचु सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. तैसे विचारिता निरसले. संत विचार करून पाहतात. संतांनी विचार करून, विचार केल्यानंतर, साधना केल्यानंतर, विचार केल्यानंतर, साधना केल्यानंतर संतांचा प्रपंच सहज बाजूला सरला. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले. त्यांचा प्रपंच सहजच बाजूला गेलेला आहे. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. आणि मग एकच तत्व त्यांच्यासाठी शिल्लक राहतं आणि ते म्हणजे चैतन्य. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. म्हणून या नित्याच्या ठाई, तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोही देखिला असे. आणि अशा पद्धतीनं संतांनी विचार केल्यामुळं त्यांचा प्रपंच सहज बाजूला सरलेला आहे आणि त्यांच्यासाठी एकच तत्व शिल्लक राहिलेलं आहे, ते म्हणजे चैतन्य वस्तू. आणि त्यामुळं संतांच्या ठिकाणी अनित्य गोष्टींच्या पाठीमागं धावण्याची आस्तिक्य बुद्धी किंवा भौतिक गोष्टी मिळवण्याची आस्तिक्य बुद्धी संतांच्या ठिकाणी नसते. ते भौतिक गोष्टींच्या मागे कधीच धावत नाहीत संत. आणि जे धावतात त्यांना संत म्हणू नका कृपया. जे संत भौतिक गोष्टीच्या पाठीमागे लागलेले आहेत त्यांना संत म्हणूच नाही, कारण संत कधी भौतिक गोष्टींच्या पाठीमागे लागत नाही. ज्ञानोबाराय, तुकोबाराय याची उदाहरणं आहेत. तुकोबारायांनी स्वतःजवळ जे सगळं होतं ते सगळं लुटून टाकलं, स्वतःसाठी काही ठेवलं नाही. ज्ञानोबारायांनी तर काही मिळवलंच नाही. भौतिक गोष्टी ज्ञानोबारायांनी मिळवल्याच नाहीत कोणत्याच. जगद्गुरू तुकोबाराय, त्यांच्याजवळ सगळं होतं, सावकार होते, त्यांच्याजवळ सगळं होतं, ते सगळं देऊन टाकलं लोकांना. ज्याचं त्याला होतं त्यांना देऊन टाकलं, स्वतःसाठी सुद्धा काही ठेवलं नाही. म्हणजे ते भौतिक गोष्टींच्या पाठीमागं लागणारे संत नव्हते. त्यांच्यासाठी आत्मस्वरूप, चैतन्य स्वरूप हे महत्त्वाचं होतं.
नित्य काय आहे हे त्यांना समजलेलं होतं. संतांना नित्य गोष्ट कोणती आहे ही समजल्यामुळं संत अनित्य गोष्टीच्या पाठीमागं लागत नाहीत. अनित्य काय आहे? मायेनं निर्माण केलेली सृष्टी आणि या सृष्टीमधल्या भौतिक गोष्टी आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारी सुखदुःख हे सगळे या सगळ्या अनित्य गोष्टी आहेत. याच्या पाठीमागं ते संत लागत नाहीत, कारण त्यांनी दोन्हीचा अभ्यास करून निष्कर्ष काढलेला आहे. नित्य गोष्टी कोणत्या, अनित्य गोष्टी कोणत्या, शाश्वत कोणत्या आणि नाश पावणाऱ्या कोणत्या हे त्यांना समजलेलं आहे. हा निष्कर्ष त्यांनी काढल्यामुळं ते अनित्य गोष्टींच्या पाठीमागं धावत नाहीत. म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोही देखिला असे. देखे सारा सार विचारिता, सारासार विचार करून जर पाहिला, भ्रांती ते पाही असारता. ही भ्रांती, मोहमाया किंवा भ्रम जो आहे, भ्रमानं भासणारी जी सृष्टी आहे किंवा दिसणारी जी सृष्टी आहे ही असार आहे, ती नाश पावणारी आहे, त्यामुळे ती असार आहे. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणी. मग सार काय आहे? जे स्वभावताच नित्य आहे अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सार आहेत. मग ती सार गोष्ट कोणती? स्वभावताच नित्य असणारी गोष्ट कोणती? तर ते चैतन्य आहे, ते आपलं आत्मस्वरूप आहे, ते नित्य आहे, ते नित्य राहणार आहे, त्यामुळं ते सार आहे असं ज्ञानोबराय सांगतायत. पुढं ज्ञानोबराय म्हणतात, हा लोकत्रयाकारू, हे त्रैलोक्य म्हणजे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला चैतन्य असं म्हणायचं. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, ते तनाम वर्णाकारू चिन्ह नाही. हे त्रैलोक्य ज्याच्यापासून विस्तारित झालेलं आहे किंवा ज्याच्यापासून निर्मित झालेलं आहे त्याला चैतन्य असं म्हणायचं. आणि त्या चैतन्याला कोणतंही नाव नाही, कोणताही वर्ण नाही, कोणताही आकार नाही. एखाद्या चिन्हानं दाखवावं म्हटलं तर त्याला कोणतंही चिन्ह नाही. कोणत्या रंगाचा आहे हे सांगावं म्हटलं तर त्याला कोणता रंगही नाही. या आकाराचा आहे असं म्हणावं म्हटलं तर त्याला कोणताही आकार नाही. असं नाव आहे असं म्हणावं म्हटलं तर त्याला कोणतंही नाव नाही. पण जे दिसणारे आसार गोष्टी आहेत, ज्या मायेनं निर्माण केलेल्या आहेत, त्याला नाम आहे, रूप आहे, वर्ण आहे, आकार आहे. जे आपल्याला दिसतंय, अनेक रंगांचं दिसतंय, अनेक आकारांचं दिसतंय, अनेक नावांचं दिसतंय, अनेक वर्णांचं दिसतंय, अनेक चिन्हानं आपण ते दाखवू शकतो. पण हे चैतन्य कशानेही दाखवता येण्यासारखं नाही. ते कोणत्या आकाराचं आहे हेही सांगता येण्यासारखं नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतायत, हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, ते तनाम वर्णाकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्म क्षयातितू, तया केलिया ही घातू कदा नोहे. आणि मग चैतन्याची काही लक्षणं, या चैतन्याचं कशानंही वर्णन आपण करू शकत नाही. पण काही गोष्टी माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की जो सर्वदा सर्वगतू, जो सर्वदा आहे म्हणजे सर्व काळ टिकणारा आहे, त्याचा कधी विनाश होणारच नाही. जे नित्य आहे, सर्वदा असणार आहे, त्याचा कधी जन्म होणार नाही, कधी नाशही होणार नाही, ते सतत असणार आहे. सर्वगतू म्हणजे सर्वत्र ते व्यापलेलं आहे, सगळ्या गोष्टीमध्ये ते गुप्त रूपानं आहे. जन्म क्षयातितू, ज्याला जन्म नाही, ज्याचा क्षयही होत नाही, म्हणजे ज्याला मरणही नाही, ज्याचा नाशही होत नाही. आणि तया केलिया ही घातू कदा नोहे. आणि त्याचा घात करायला जरी कोण गेलं तर त्याचा घात होऊ शकणार नाही. असं हे चैतन्य स्वरूप आहे, असं हे चैतन्य स्वरूप आहे, असं हे आत्मस्वरूप आहे. त्याला ना अग्नी जाळू शकतो, ना पाणी त्याला बुडवू शकतं, ना वारा त्याला उडवू शकतो. प्रलय काळचा अग्निसुद्धा त्याला काही करू शकत नाही. असं हे चैतन्य आहे. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षयातितू,
तया केली ही घातू कदा नोही. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. हा आत्मा नित्य राहणार आहे, सदा असणार आहे, सर्वांमध्ये व्यापलेला आहे. तसं या शरीराचं नाही. हे शरीर सदा राहणार नाही, सगळीकडे हे शरीर व्यापलेलं नाही. ह्या शरीराचा जेवढा आकार आहे तेवढंच शरीर आहे. हे सगळीकडे व्यापलेलंही नाही, फार मर्यादित आहे. याला मर्यादा आहेत. याला काळाची मर्यादा आहे, आयुष्याची मर्यादा आहे, सगळ्या गोष्टींची मर्यादा आहे. त्यामुळे हे असार आहे, अनित्य आहे, हे नाश पावणार आहे. कधी ना कधी याचा नाश होणार आहे. ज्ञानोबा म्हणतायत, आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे, स्वभावताच हे नाश पावणार आहे शरीर कधी ना कधी. आणि म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. आणि म्हणून तू लढ, म्हणून तू लढायला तयार हो, असं योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय. तू धरोनी देहाभिमानाते, दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणतो हासी. तू देहाभिमान धरून, कारण या जीवाचा धर्म आहे, या देहाचा धर्म काय, मी देह आहे असं समजणं. हे प्रकृतीमुळं माणूस समजतो. प्रकृतीमुळं जीव काय समजतो, किंवा मायेमुळं जीव काय म्हणतो की मी म्हणजे हे शरीर आहे, मी म्हणजे हा देह आहे. मग हा देहाभिमान तुझ्यामध्ये असल्यामुळं तुला असं वाटतंय की माझ्यासमोर ही जी लोक आहेत, या देहाच्या संबंधानं जी लोक तुझ्यासमोर उभी राहिलेली आहेत, या लोकांना मी मारणार आहे आणि ती तुझ्या हातून मरणारी आहेत असं तुला वाटतंय. पण तसं मुळीच नाही. तू धरोनी देहाभिमानाते, दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणतो हासी. मी यांना मारणार आहे असं तुला वाटतंय, किंवा हे तुझ्या हातून मरणार आहेत असं तुला वाटतंय, पण तसं अजिबात नाही. तू मारलं नाही म्हणून हे मरणार नाहीत असं नाही. हे कधी ना कधी मरणार आहेत, कारण त्यांची सुद्धा शरीरच आहेत आणि त्यांची शरीरं सुद्धा नाशिवंत आहेत. ती कधी ना कधी नाश पावणार आहेत. त्यामुळे तू मारली काय आणि पुन्हा स्वभावताच ती मरणार आहेत, त्यावेळेस मरली काय, काही फरक पडणार नाही. त्यामुळे तू उठ, लढायला तयार हो. तुझा जो स्वधर्म आहे त्याचं तू पालन कर. तू योद्धा आहेस, युद्ध करणं हे तुझं स्वधर्म आहे, त्याचं तू पालन कर. तरी अर्जुना तू हे नेनशी, जरी तत्वता विचारिशी. तुला हे कळत नाहीये, पण तत्वता जर तू विचार केलास, तात्विकदृष्ट्या जर तू विचार केलास, तरी वदिता तू नव्हेशी हे वद्य नव्हती. तर तू यांना मारणारा नाहीस आणि हे मारणारे नाहीत. कारण हे सगळं स्वभावताच होणार आहे, स्वभावताच घडणाऱ्या या गोष्टी आहेत. तुझ्या हातून त्या घडतायत किंवा यांच्या विषयी त्या घडतायत असं काही नाही. स्वभावताच हे सगळं होणार आहे. त्यामुळं तू तुझा स्वधर्माचं पालन कर. तू लढायला तयार हो आणि यांचा जास्त विचार करू नकोस. तुझ्या समोर जे कर्म आलेलं आहे, तुझ्या समोर जे प्राप्त कर्म उभं राहिलेलं आहे, त्याचं तू पालन कर असं योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतोय आणि त्याचा मोह घालवण्याचा प्रयत्न करतोय. या भागामध्ये आपण पाहिलं की या प्रकृतीमध्ये ही प्रकृती चालवणारं गुप्त रूपानं एक शक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, प्रत्येक पदार्थामध्ये आहे. त्या वस्तूला, त्या गुप्त गोष्टीला चैतन्य असं म्हणायचं. हे चैतन्य तत्वज्ञ लोक या चैतन्याचा स्वीकार करतात. तत्वज्ञ लोकांकडे हे चैतन्य स्वीकार करण्याचं किंवा ते पाहण्याचं सामर्थ्य असतं. जसं राजहंसाकडं दुधातून पाणी, पाण्यातून दूध वेगळं करण्याचं सामर्थ्य असतं. जसं अलंकार घडवणाऱ्याकडं शुद्ध सोनं तयार करण्याचं, शुद्ध सोनं बाजूला करण्याचं सामर्थ्य असतं. किंवा दह्यातून लोणी काढून त्यापासून किंवा दह्यातून तूप तयार करण्याचं सामर्थ्य जसं ते एखाद्या व्यक्तीकडं असतं, तसंच संतांकडं सुद्धा
हा प्रपंच बाजूला सारून चैतन्य वस्तू पाहण्याचं, आत्मस्वरूप ओळखण्याचं सामर्थ्य संतांकडं असतं. हे संत अनित्य गोष्टींच्या पाठीमागं लागत नाहीत, भौतिक गोष्टींच्या पाठीमागं लागत नाहीत आणि मूळ गोष्टीचा ते स्वीकार करतात, मूळ गोष्टीला ते ओळखतात, त्यासाठी ते साधना करत असतात. आणि ती मूळ वस्तू कशी आहे? ती सर्वदा आहे, सर्वगत आहे, जन्मक्षयातीत आहे आणि तिचा घात करू म्हटलं तरी घात होऊ शकत नाही, अशी ती आहे. आणि हे शरीर जे प्रकृतीनं बनवलेलं आहे ते नाशवंत आहे. त्यामुळे हे अर्जुना, तू लढायला तयार हो, असं योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत रामकृष्ण हरी.